प्रभाग क्रमांक 11चे नगरसेवक योगेश शेवरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाबली शिवशाही प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले। प्रभागात 9000 डस्टबिनचे वाटप, शाळांमध्ये शैक्षणिक साहित्यांचे वाटप असे विविध उपक्रम यावेळी राबविण्यात आले। तसेच योगेश शेवरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या प्रियजनांकडून त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन प्रभागात करण्यात आले। यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांसमवेत केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी संगीत मैफिलही सजविण्यात आली होती। या संगीत कार्यक्रमाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते। काम करने के लिए, क्योंकि सातपुर में मेरे पैदा बच के गुजरना, ये सोच लेना, सिर प्यार करना, ये सोच लेना, सिर प्यार करना, दोस्ती इम्तिहान लेती है। यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेवरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। आनंद वाटतोय आणि आमची मैत्री म्हणजे काहीतरी वेगळ्या अनोखी मैत्री आमची कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आमची मैत्री झालेली आहे। आणि आम्ही दोघांनी म्हटलं होतं की तुम्ही सुद्धा नगरसेवक व्हायचं, मी सुद्धा नगरसेवक होईल, तुम्ही सुद्धा सभापती व्हायचं, मी सुद्धा सभापती होईल, स्थायी समिती तुम्ही पण घ्यायची, मी पण घेणार। आणि मी आज स्थायी समितीचं एक सदस्य झालोय। तसंच त्यांना सुद्धा मी सलीम मामांना एक विनंती करेल, अगोदर स्थायी समितीमध्ये घुसवा, म्हणजेच स्थायी समितीमध्ये त्यांचं आगमन करा आणि त्यांना जसे तुम्ही सभापती होतात विद्यमान, तसं त्यांना सभापती सुद्धा आणि पुढील विधानसभा सुद्धा लढवायला संधी द्या। आज खरोखर मला आनंद वाटतोय की माझा मित्र आज कुठेतरी मोठा होताना मी बघतोय आणि त्याचा वाढदिवस आज आमदार, नगरसेवक, सभापती, अनेक मान्यवर आणि मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित देऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एवढा जल्लोष, खरोखर मला आनंद होतोय। आणि योगेश भाऊंनी आज मला 2 मिनिटाकरिता इथे बोलवला शुभेच्छा देण्याकरिता। खरोखर त्यांना, त्यांचे मित्रमंडळी व त्यांचं आणि सलीम मामांचं मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आणि खरोखर करंजी भाईचा भाऊ नगरसेवक नाही झाला, मामाचा भाचा नगरसेवक झाला। आणि ज्या वेळेस योगेशचा पक्षप्रवेश सोहळा होता, आपण म्हणतो ना चांगल्या कामाला मांजरासारखे अनेक माणसं आडवी गेली। योगेशला पक्षामध्ये घेऊ नका, योगेशला पक्षात घेतलं तर पक्षाची बदनामी होईल, तुम्ही सुद्धा निवडून येणार नाही।
पण मी मनाशी निश्चय केलेला होता, करणजी